आपल्यासोबत ॲडव्होकेट शैलेश नारनवे आहे. सर मला एक सांगा की जे दीक्षाभूमीचा पुनर्विकास सध्या सुरू आहे तो कोर्टाच्या सुपरविजनमध्ये सुरू आहे आणि तुम्ही जी मूळ याचिका जी टाकली होती ती मूळ याचिका काय आहे आणि आता तुम्ही जी दीक्षाभूमीच्या बाजूला ज्या दोन जागा आहे म्हणजे आरोग्य विभागाची जागा असेल किंवा कापूस संशोधन केंद्राची जागा असेल त्याची देखील मागणी केली त्याचं काय कारण आहे? माझी जे मूळ याचिका आहे ते जनहित याचिका आहे. मी 11 डिसेंबर 2018ला ते दाखल केली होती आणि माननीय हायकोर्टाने 12 डिसेंबर 2018ला सर्वांना नोटिसेस दिले आणि त्याच्यामध्ये जे आहे कमीत कमी 8-10 ऑर्डर्स फ्रॉम टाईम टू टाईम झालेले आहेत आणि त्या ऑर्डर्समध्ये 2 ऑर्डर खूप इम्पॉर्टंट आहेत. तर पहिला ऑर्डर जो आहे तर तो असं मेन्शन करतो की दीक्षाभूमी स्मारक समिती आहे त्यांनी इनिशिएशन घेतलं पाहिजे हे डेव्हलपमेंट वर्कसाठी. आणि दुसरा ऑर्डर जो आहे तो मार्च 2023मध्ये झालेला होता. तर कोर्टाने एकदम डिटेलमध्ये डायरेक्शन दिले. जे नोडल एजन्सी आहे NMRDA आणि NIT त्यांना जे आहे ॲफिडेविट फाईल करायला सांगितलं डिटेलमध्ये की तुम्ही जे आहे आतापर्यंत काय केलं, काय चालू आहे आणि काय करणार आहे आणि केव्हापर्यंत जे आहे तुमचं कार्य प्रोजेक्ट जे आहे संपणार आहे आणि किती जे आहे फंड जे आहे मिळालेलं आहे आणि वर्कआउट जे आहे ते काढलं किंवा नाही काढलं आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही काम करत आहात किंवा नाही करत आहात सर्व डिटेल्स जे आहे कोर्टासमोर सादर करायला सांगितलं. तर NIT NMRDAने जे आहे डिटेल ॲफिडेविट फाईल केली, मॅप फर्स्ट फेज फाईल केलं आणि त्याप्रमाणे जे आहे ते वर्क ऑर्डर निघालं. कॉन्ट्रॅक्टरही जे आहे ते त्यांनी ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलं आणि कार्य जे आहे ते सुरू झालं. तर मला हे म्हणायचं आहे की हे जे कार्य होत आहे दीक्षाभूमीचं ते कोर्टाच्या सुपरविजनमध्ये कंट्रोलमध्ये आणि मॉनिटरशिपमध्ये होत आहे आणि म्हणून जे आहे की जे घडामोडी डेव्हलपमेंट फ्रॉम टाईम टू टाईम जे होत आहे तर ते सर्व कोर्टाला जे आहे रिपोर्ट जाते आणि कोर्ट त्याला जे आहे व्हेरीफाय करतो की प्रेझेंट स्टॅटस काय आहे आणि फ्युचरमध्ये जे आहे हे NMRDA आणि NIT जे आहे ते काय करणार आहे. तर NIT NMRDAने ॲफिडेविट फाईल केलेली आहे तिथे आणि हे सांगितलेलं आहे की फर्स्ट फेजसाठी जे आहे 200 crores जे आहेत ते सँक्शन झालेले आहेत आणि मिळालेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे आमचं कार्य सुरू झालेलं आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की एक सेकंड फेज पण आहे आणि तो सेकंड फेज 181 crores आहे. त्याबद्दल काही ॲफिडेविट जे आहे फाईल झालेली नाही NITकडून. तर 2018पासून तो सेकंड फेजचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आहे ते आतापर्यंत मिळाली नाही. आता जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने जो प्रस्ताव पारित केला की जी अंडरग्राऊंड पार्किंग आहे ज्याला विरोध झाला ते बुजवण्याचा निर्णय झाला. तर आता हे सर्व शक्य आहे का शासनाला हा निर्णय घेणं? हे जे लॉ अँड ऑर्डरची जे सिच्युएशन तयार झालेली होती तर त्याप्रमाणे शासन जे आहे त्याला टेम्पररी स्थगिती देऊ शकतो. शासनाच्या अंडर कंट्रोलमध्ये ते असते ते कारण की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जे आहे ते होम डिपार्टमेंटमध्ये येत असतो. तर हे टेम्पररी आहे. तर आम्हाला जे आहे म्हणायचं आहे की जोपर्यंत जे आहे हे सर्व ग्रुप जे आहे मिळून त्याबद्दल डिस्कशन करत नाही आणि जोपर्यंत त्याच्यावर काही निर्णय घेत नाही तर तोपर्यंत जे आहे तर ते ॲज इट इज जे आहे कार्य तिथे बंद राहणार आहे. त्यामध्ये मला जे आहे अशी काही अडचण नाही आहे आणि मला जे आहे कोर्टाकडून काही कंटेम्प्ट नोटीस वगैरेही नाही काढायचं आहे कारण की ते लोकांची भावना आहे आणि त्यांचं रिस्पेक्ट करणं जे आहे ते आमचं म्हणजे कर्तव्य आहे. आता ह्या सिच्युएशनमध्ये जे अंडरग्राऊंड पार्किंगचं जो कॉन्ट्रोवर्सी आहे तर ती कॉन्ट्रोवर्सी जी आहे ते एक टेम्पररी कॉन्ट्रोवर्सी आहे आणि एक परमानंट सोल्युशन जे आहे ते निघू शकते. आता मी एक ॲप्लिकेशन केलेली आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये मी अशी रिक्वेस्ट केलेली आहे कोर्टाला की तुम्ही इंटरव्हीन करा आणि डायरेक्शन द्या गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राला आणि जे रेलेवंट जे ऑथॉरिटीज आहेत त्यांना डायरेक्शन द्या तुम्ही की ही जे माता कचेरीची जी लँड आहे 16.44 एकर आणि हे कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे हे 3.84 एकर आहे आणि हे दीक्षाभूमीला लागून आहेत. तर हे जर जमीन जी आहे दीक्षाभूमीला जर दिली डेव्हलपमेंटसाठी तर हे अंडरग्राऊंड पार्किंगचाही प्रॉब्लेम सॉल्व होतो आणि याच्यामध्ये जे आहे अजून नवीन प्रोजेक्ट जे आहे जसं शेगावमध्ये झालेलं आहे तसं मास्टर प्लॅन जे आहे
याच्यावर होऊ शकते, कारण की हे अराऊंड जे आहे 20 एकर जमीन आहे. तर आमची अशी म्हणजे मागणी आहे कोर्टाला की कोर्टाने इंटरफेअर करावं आणि डायरेक्शन द्यावं त्यांना की हे तुम्ही पॉझिटिव्हली कन्सिडर करून जे आहे ते दीक्षाभूमीच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी हे भूमी द्यावे. त्यामुळे हे सर्व कॉन्ट्रोवर्सी जे आहे फॉर वन्स अँड ऑल ते सॉल्व्ह होऊन जातील आणि हे गव्हर्नमेंटच्या डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये असतो. तर कोर्ट तसा आदेश देऊ शकतो. कोर्ट जो आहे कोर्ट रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही हे कन्सिडर करा. आणि जो एक रिप्रेझेंटेशन दीक्षाभूमी स्मारक समितीने 2015मध्ये केलेला होता गव्हर्मेंटला आणि कलेक्टर नागपूरला, NITला आणि जेही रेलिव्हंट जे ऑथॉरिटीज आहेत, तर ते फ्रॉम टाईम टू टाईम जे आहे तिथे रिप्रेझेंटेशन्स आहेत हे माता कचेरी लँडबद्दल आणि हे कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटची जे लँड आहे याच्याबद्दल जे आहे ऑलरेडी जे आहे रिक्वेस्ट केलेली आहे स्मारक समितीने. आणि 9 वर्षापासून जे आहे याच्यावर काहीच जे आहे काही पॉझिटिव्ह डिसिजन झालेलं नाही आहे. तर हा जो इश्यू जो आहे हा आम्ही रिवाईव्ह करत आहोत, कोर्टाच्या माध्यमातून जे आहे याला हायलाईट करत आहोत. आणि मला असं वाटते की जर गव्हर्मेंटची जर इच्छा झाली, गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, तर ते याला पॉझिटिव्हली कन्सिडर करून जे आहे ती जे लँड आहे तर ते हा दीक्षाभूमीचा इश्यू एक इंटरनॅशनल इश्यू आहे. हा कल्चरल, सोशल, रिलिजियस इश्यू असल्यामुळे हा हायर आणि ग्रेटर जे आहे पब्लिक पर्पज आहे. आणि हेल्थ डिपार्टमेंट जे आहे तो पण पब्लिक पर्पज आहे, पण ते गव्हर्मेंट त्याला शिफ्ट करू शकते आणि इकडे ट्रान्सफर करू शकते. कारण की काही प्रोव्हिजन्स आहेत असे रेव्हेन्यू ॲक्टमध्ये, महाराष्ट्र रेव्हेन्यू ॲक्टमध्ये, MRT ॲक्टमध्ये की ज्याप्रमाणे जे आहे हे प्रोसिजर फॉलो करता येते आणि लिगली याला जे आहे ट्रान्सफर करता येते. त्याची या संदर्भात सुनावणी कधी आहे? सुनावणी जी आहे आता 10 तारखेला आहे, बुधवारी आहे. तर ते पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सोबत जी ही ॲप्लिकेशन जी आहे लागलेली आहे आणि कोर्ट याच्यावर जे आहे आमचे सर्वांचे आर्ग्युमेंट जे आहे ऐकणार आहे आणि ॲप्रोप्रिएट ऑर्डर पास करणार आहे. तर हे होते शैलेश नारनवरे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष पुढच्या येणाऱ्या सुनावणीकडे असणार आहे की त्या संदर्भात कोर्ट काय निर्णय घेतं, सोबतच राज्य सरकार आपली काय बाजू मांडतं, स्मारक समिती देखील या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आपली काय भूमिका न्यायालयामध्ये मांडतं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.